नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे PSGK पोर्टल या एज्युकेशनल चॅनलवर. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत विज्ञान या विषयामधील एकाच व्हिडिओमध्ये 100 अशी महत्त्वाची प्रश्नोत्तरे. तर फ्रेंड्स, चला तर मग सुरू करूया. खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कावीळ. यानंतरचा पुढचा प्रश्न, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 क. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर ते आहे वर्धा या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली? उत्तर आहे ख्रिश्चन बर्नार्ड. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे टिंबटिंब एवढे असते, तर ते असते 9%. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर उत्तर आहे पोलाद. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर ते वाढते कार्बन डायऑक्साईडमुळे. त्वरण म्हणजे टिंबटिंबमधील बदलाचा दर होय. तर उत्तर आहे वेग. गाईच्या दुधात टिंबटिंब एवढे प्रथिने असतात. तर या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 3 ते 4%. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर उत्तर आहे व्हायरोलॉजी, ऑप्शन नंबर बी. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? ऑप्शन नंबर 4 गलगंड. कोणत्या जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडापणा येतो? अ, ब, क आणि ड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अ. मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उत्तर आहे मार्श गॅस, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर ते आहे मलेरिया या रोगाचे लक्षण. पुढचा प्रश्न, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? ऑक्सिजन, अमोनिया, हायड्रोजन आणि हेलियम. तर उत्तर आहे अमोनिया, ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न, अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला? प्रेस्ले, रुदरफोर्ड, डेव्हिस, आर्किमिडीज. तर उत्तर आहे डेव्हिस, ऑप्शन नंबर 3. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला? रॉबर्ट हुक, कार्ल स्टिनर, लेमार्क आणि डार्विन. तर पेशींचा शोध लावणारा शास्त्रज्ञ म्हणजे रॉबर्ट हुक, ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न, हाडांमधील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? 50%, 60%, 40% आणि 80%. तर या प्रश्नामध्ये हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण असते ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 60%. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? मेलेनिन, लोह, जीवनसत्व आणि हिपॅरिन. तर त्वचेला काळा रंग प्राप्त होतो तो म्हणजे मेलॅनिनमुळे. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? स्ट्रेप्टोमायसिन, पेनिसिलिन, डेप्सॉन आणि ग्लोबिलिन. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 स्ट्रेप्टोमायसिन. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणत्या अवयवाचे असते? सर्वात मोठे हाड तर ते असते मांडीमधील फिमर हे हाड. आणि सगळ्यात लहान हाड असते ते म्हणजे स्टेप, ते असते कानामध्ये. पुढचा प्रश्न, एखाद्या झाडाचे आयुष्य हे टिंबटिंबवरून ठरवतात. खोडावरील वर्तुळ, झाडाची उंची, झाडाची पाने आणि वरील सर्व बाबींवरून. तर झाडाचे आयुष्य हे ठरवतात खोडावरील वर्तुळामुळे. पुढचा प्रश्न, कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? वंध्यत्व, मुडदोस, स्कर्वी आणि हिमोफिलिया. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हिमोफिलिया. या आजारामध्ये रक्त गोठत नाही. मानवी रक्ताचा pH किती असतो? 7.5, 3.4, 4.5 आणि 5.7. तर या ठिकाणी उत्तर आहे 7.5. अमिबा आपले अन्न टिंबटिंबच्या साहाय्याने ग्रहण करतो.
छदमपद, केंद्रक, पेशी आणि मुख. तर उत्तर आहे छदमपद. बटाटा हे टिंबटिंब आहे. मूळ, खोड, वीज आणि फळ. तर उत्तर आहे या ठिकाणी खोड, ऑप्शन नंबर 2. डोळ्याच्या आरोग्याकरिता खालीलपैकी कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे? अ, ब, क आणि ई. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अ. मानवी डोक्याचे वजन सुमारे टिंबटिंब एवढे आहे. 1500 ग्रॅम, 1400 ग्रॅम, 1000 ग्रॅम आणि 1200 ग्रॅम. तर मानवी डोक्याचे वजन आहे ते म्हणजे 1400 ग्रॅम. कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो? कुत्रा, साप, डास आणि मांजर. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 डास. ढगांचा कडकडाट वीज चमकल्यानंतर थोड्या वेळाने ऐकू येतो. कारण ढग आकाशात खूप उंचावर असतात. प्रकाश व आवाजाची गती समान असते. प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते. आणि डी, ध्वनीची गती प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त असते. तर या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रकाशाची गती ही ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते. पुढचा प्रश्न, जीवनसत्व क कोणत्या फळात सर्वाधिक असते? आवळा, गाजर, पेरू आणि केळी. तर ते असते आवळा या फळामध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? हायपोथॅलेमस, ॲड्रेनल, थायरॉइड आणि पिट्युटरी ग्लँड. तर उत्तर आहे हायपोथॅलेमस, ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न, वृक्षाच्या खोडावर फुटणाऱ्या पानास टिंबटिंब म्हणतात. कोंब, पर्ण, पत्र आणि पेरे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पेरे. कोणत्या मूलद्रव्यास लसणासारखा वास येतो? पिवळा फॉस्फरस, तांबडा फॉस्फरस, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. तर उत्तर आहे पिवळा फॉस्फरस. ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब केवळ स्थायू माध्यमातून होते, केवळ द्रव माध्यमातून होते, केवळ वायू माध्यमातून होते, स्थायू, द्रव आणि वायू या तीनही माध्यमांमधून होते. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्थायू, द्रव आणि वायू या तीनही माध्यमांमधून होते. जर एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंब असते. तर तिचे त्वरण असते ते म्हणजे 0. BCG लस टिंबटिंब रोगापासून बचाव करते. पोलिओ, क्षयरोग, रातआंधळेपणा आणि कुष्ठरोग. तर उत्तर आहे क्षयरोग, ऑप्शन नंबर 2. मानवाच्या प्रत्येक पायात असणाऱ्या हाडांची संख्या किती? तर ती असते ऑप्शन नंबर 1 31. पुढचा प्रश्न, चष्मा बनवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर करतात? तर उत्तर आहे बहिवक्र विंग. थायमिन जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? तर उत्तर आहे बेरीबेरी हा रोग. शार्क लिव्हर ऑइलमध्ये कोणते जीवनसत्वाचे अधिक्य असते? अ, क, ड आणि ब. तर उत्तर आहे ड. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? उत्तर आहे ग्रेगर मेंडल. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? उत्तर आहे लिंबू. सरक दोलकाचा दोलनकाल खालीलपैकी यावर अवलंबून असतो. उत्तर आहे दोलकाची लांबी. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू येत नाहीत कारण? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरावर नंतर वातावरण नाही. पुढचा प्रश्न, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? मेलॅनिन, इन्शुलिन, यकृत आणि कॅल्शियम. तर उत्तर आहे इन्सुलिन. रक्तदाबाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? तुळस, सैंधव आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर बीला सैंधव, निलगिरी आणि आंबा. तर उत्तर आहे तुळस. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केव्हा सुरू करण्यात आली? 1950, 67, 46 आणि 56. तर भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही सुरू करण्यात आली 1956 मध्ये. कोणता अवयव मादी बेडकात आढळून येत नाही?
स्वरकोश, हृदय, लिंग आणि वरील सर्व. तर उत्तर आहे स्वरकोश, ऑप्शन नंबर 1. तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? टीन, पितळ, शिसे आणि पारा. तर उत्तर आहे पितळ. काकडी, टरबूज या पदार्थात पाण्याचे प्रमाण किती असते? 90%, 94%, 95% आणि 80%. तर उत्तर आहे 95%. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने विद्युत दीपाचा शोध लावला? वॅट्स, गाग्रीन, आर्मस्ट्रॉंग आणि एडिसन. तर उत्तर आहे थॉमस एडिसन, ऑप्शन नंबर 4. प्रश्न, ध्वनी ऊर्जेचे प्रसारण टिंबटिंब तरंगामार्फत होते. अनुतरंग, अवतरंग, विद्युत चुंबकीय आणि प्रकाश विद्युतीय. तर उत्तर आहे अनुतरंग. कोणत्या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावला? अल्फ्रेड नोबेल, लुई पाश्चर, एडवर्ड आणि कार्ल लिनियस. डायनामाइटचा शोध लावला होता अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने. थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते? B1, B3, B12, B1. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, B1. इंद्रधनुष्यातील सर्व रंग एकत्र केल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? लाल, काळा, पांढरा आणि हिरवा. तर उत्तर आहे पांढरा, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 58. धातूंच्या वहनशक्तीबाबतचे नियम कोणी मांडले? जॉर्ज ओहम, मायकल फॅरेडे, हॅन्स ओरस्टेड आणि बेंजामिन. तर उत्तर आहे जॉर्ज ओहम. रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? कार्बन, गंधक, फॉस्फरस आणि नायट्रोजन. उत्तर आहे गंधक. एमकेएस पद्धतीत कार्याचे एकक टिंबटिंब आहे. जूल, अर्ग, डाईन आणि किलोग्रॅम. एमकेएस पद्धतीमध्ये कार्याचे एकक आहे ते म्हणजे जूल. एका प्रोटॉनने दुसऱ्या प्रोटॉनवर प्रयुक्त केलेल्या विविध बलांपैकी सर्वात तीव्र बल टिंबटिंब होय. गुरुत्व, विद्युतचुंबकीय, केंद्रकीय आणि क्षीण. उत्तर आहे केंद्रकीय बल. वटवाघूळ उडताना टिंबटिंब ध्वनी निर्माण करतात. लघु वारंवारतेचा, उच्च वारंवारतेचा, मध्यम वारंवारतेचा आणि यापैकी नाही. उत्तर आहे उच्च वारंवारतेचा. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? अ, ब, क आणि ड. उत्तर आहे ऑप्शन नंबर ड. टिंबटिंबाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय हा रोग होतो. लोह, आयोडीन, कॅल्शियम आणि जीवनसत्व ड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, लोह. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? लाकूड, पाणी, धातू आणि स्फोटके. उत्तर आहे लाकूड. बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो? तर उत्तर आहे आकारमान कमी होते. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? बायोप्सी, सर्जरी, डेप्सॉन आणि यापैकी नाही. उत्तर आहे बायोप्सी. कोणत्याही वस्तूची विराम अवस्था किंवा एकविध गतीने जाण्याची अवस्था बदलण्यासाठी टिंबटिंब आवश्यक असते. उत्तर आहे बाह्य साधनाची, ऑप्शन नंबर 1. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या टिंबटिंबवर अवलंबून असते. तर ते असते वस्तुमानावर. ध्वनीची हवेतील चाल टिंबटिंब असते. तर उत्तर आहे त्याच्या स्थायूतील आणि द्रवातील चालीपेक्षा कमी असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला? 1975, 74, 73 आणि 72. तर उत्तर आहे 1974. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. तर उत्तर आहे 99%. कोणत्या जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मुलांमध्ये मळमळ, उलट्या, उच्च रक्तदाब, रक्तक्षय अशी लक्षणे आढळतात? ड, ब, ई आणि क. तर उत्तर आहे ड. सदिश राशींचे वर्णन करण्यासाठी टिंबटिंब तर यापैकी एक सांगायचे आहे. तर सदिश राशींचे वर्णन करण्यासाठी परिणाम व दिशा या दोन्हीची आवश्यकता असते.
कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 प्रथम जीवाणूंचा शोध लावला? तर उत्तर आहे ॲंटनी वॉन लिव्हनहॉक. कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात? अल्फा, बीटा, गॅमा आणि क्ष किरण. तर उत्तर आहे गॅमा. अदिश राशीचे वर्णन करण्यासाठी टिंबटिंब. तर फक्त या ठिकाणी परिणाम पुरेसे असते. ऑप्शन नंबर बी. खालीलपैकी कोणता घटक अंधारात चमकतो? गंधक, फॉस्फरस, पारा आणि चांदी. उत्तर आहे फॉस्फरस. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? क, अ, ड आणि ब. तर उत्तर आहे क. मानवी मनगटात असणाऱ्या हाडांची संख्या किती? 8, 7, 5 आणि 9. उत्तर आहे 8. पुढचा प्रश्न, शास्त्रीयदृष्ट्या हिरा म्हणजे काय? वायू, रत्न, कार्बन आणि खनिज. तर उत्तर आहे कार्बन. तांबे, कथिल आणि जस्त यांच्या संयुक्त मिश्रणातून तयार होणारा धातू कोणता? ॲल्युमिनियम, तांबे, पितळ आणि गनमेटल. खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? घटसर्प, गोवर, मधुमेह आणि क्षय. तर उत्तर आहे मधुमेह. मानवी शरीरात स्नायू मांसपेशीच्या एकूण जोड्या किती? 300, 400, 290 आणि 250. तर उत्तर आहे 400 स्नायू मांसपेशीच्या जोड्या. मानवी डोक्यात कवटीत असणाऱ्या हाडांची संख्या किती? 4, 3, 5 आणि 8. उत्तर आहे 8. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? एडवर्ड, पाश्चर, फ्लेमिंग आणि स्पार्क. उत्तर आहे फ्लेमिंग. स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीची ऊर्जा वाढते, कमी होते, तितकीच राहते आणि शून्य होते. तर उत्तर आहे वाढते. मानवी लाळेत टिंबटिंब पाचक द्रव्य असते, त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी होतो. मिलालिन, टायलिन, पित्त आणि स्वादुरस. उत्तर टायलिन. भारतीय अणुविज्ञानाचे जनक टिंबटिंब हे होय. डॉक्टर होमी भाभा. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास होतो? ब, अ, ई आणि क. उत्तर आहे क. प्रक्रिया केलेल्या तांदळातून कोणते जीवनसत्व कमी होते? अ, क, ब आणि ड. उत्तर आहे ब. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? न्यूरोलॉजी, नॅफ्रोलॉजी, DNA यापैकी नाही. उत्तर आहे नॅफ्रोलॉजी. खालीलपैकी कोणते रेणूसूत्र चुन्याच्या निवडीशी संबंधित आहे? तर उत्तर आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, CaOH2. नॉनस्टिकच्या भांड्यावर टिंबटिंबाचा थर दिलेला असतो. जिप्सम, टंगस्टन, लोह आणि टेफ्लॉन. उत्तर आहे टेफ्लॉन. कोणत्या घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो? लॅक्टोज, कॅरोटीन, शर्करा आणि वरील सर्व. उत्तर आहे कॅरोटीन. रेडियमचा शोध कोणी लावला? क्युरी दाम्पत्य, डार्विन, डाल्टन आणि राईट्स बंधू. तर उत्तर आहे क्युरी दाम्पत्य. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? सोनार, सोलार, सुपरसॉनिक, अल्ट्रासॉनिक. उत्तर आहे सोनार. बहिवक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने टिंबटिंब असते. मोठी, लहान, दुप्पट, तिप्पट. उत्तर आहे लहान. आणि या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न, वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे? चीन, भारत, अमेरिका आणि पॅरिस. तर उत्तर आहे पॅरिस. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.